श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी आली आहे विजया एकादशी. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते. शास्त्रानुसार एकादशी तिथी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी व्रत करणे महत्त्वाचे मानतात. हे एकमात्र असे व्रत आहे ज्याचे पुण्यफळ तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना देखील दान करू शकतात. याशिवाय हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतं. धार्मिक मान्यतानुसार जो व्यक्ती हे व्रत करेल त्याला शत्रूवर विजय मिळवता येतो. करिअर, व्यापार, नोकरीत येणाऱ्या सर्व अडचणी, बाधा दूर होतात. त्यामुळे या एकादशीला व्रत करून विधिवत पूजा आणि मंत्रपठण केल्याने देवांची कृपा प्राप्त होते. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता. हा उपवास केल्याने भक्तांचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूचा पराभव होतो. विजया एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. विजया एकादशीच्या दिवशी गोरगरिबांना पिवळे कपडे दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील समस्या कमी होतात. तसेच या दिवशी आवर्जून तांदळाचे दान करावे. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते. तसेच गायीच्या तुपाचं दान करणाऱ्याला समाजात मान सन्मान मिळतो. तसेच कुंडलीतील शुक्र आणि गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते. तसेच एकादशीला तीळ आणि गुळाचे दान करावे. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते. यंदा एकादशी तिथीला एक दुर्मिळ योग घडत आहे. या दिवशी भगवान सूर्य आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करतील आणि पुढील 30 दिवस या राशीत भ्रमण करतील. याला कुंभ संक्रांत असे म्हटले जाते. कुंभ संक्रांतीला सौभाग्याने शिवयोग तयार होत आहे. मूळ आणि पूर्वाषाढ नक्षत्राचेही संयोग आहेत. या योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच विजया एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळे या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा, नकारात्मकता, भांडणं, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. विजया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आंघोळीला पाणी काढायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे फोटो असेल श्री हरी विष्णूंचा, त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. तर मूर्ती असेल तर तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं. पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे. तसेच त्यांना आवर्जून तुळशीचं पत्र अर्पण करायचं. तुळशीची पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात.
धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणाचा जप हा करायचा आहे. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. सर्वात शेवटी आपल्याला आरती करून देवांना नैवेद्य दाखवून व प्रसाद वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे. संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला व्रत करायचं, रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची, ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं. आणि 14 तारखेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला पारण वेळ ही सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही 9:30 व्रत हे सोडू शकता. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते त्या वेळेमध्ये करायचा प्रयत्न करा. कारण ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलून टाकायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, अलक्ष्मी असेल ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची आहे. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये तो तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे काळे तीळ जे आहेत आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायचे आणि हे काळे तीळ सुद्धा आपल्याला नेऊन त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ती मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं.
आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील त्या किंवा काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो विजया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.